आपण सर्व मिळून श्रद्धेने आणि भक्तिभावाने गजानन चरणी लीन होऊया. कमेंटमध्ये जय गजानन लिहायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जय गजानन. जय गजानन भक्त मंडळी, आपल्या सर्वांच्या मनातील इच्छा, आकांक्षा, हेतू, सुप्त इच्छा ह्या पूर्ण व्हाव्यात यासाठी आज हा तिसऱ्या अध्यायाचं हे प्रयोजन. आपण सर्वांनी शांत मनाने हा अध्याय श्रवण करावा, ऐकावा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. खाली कॉमेंट बॉक्स मध्ये जय गजानन लिहा, आपल्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होतील. श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय तिसरा. श्री गणेशाय नमः. जय जय सच्चिदानंद. श्री हरी कृपा करावी लवकरी, तुम्ही पद्धतनाच्या वरी कठोर कधी न कठोर झालात. तू करुणेचा सागर, तू दीन जनांचे माहेर, तू भक्ताशी साचार कल्पद्रोवा चिंतामणी, ऐसा तुझा आगाध महिमा संत गाती राघवा रमा. रासगुणची पुरुषोत्तमा पावा वेळ करू नका. असो बंकटाला घरी राहते झाले साक्षात घरी, दीन दुबळ्यांचे कैवारी श्री गजानन महाराज. लांब लांबुनी भक्त येती समर्था ते वंदिते, मधु ते माशा जमती न लगे करणे आमंत्रण. एके दिनी काय झाले ते आता सांगतो. वहिले महाराज होते बसले निदासनी आनंदात, ती प्रभातीची होती वेळा. प्राचीभ्रांत दाम्र झाला, पक्षी किलकिलाटाला करू लागले वृक्षावर. कुकुडांचे होती स्वन, मंद शीतवाहे पवन, वृद्ध करीती नामस्मरण शय्येवरी बैसोनिया. उदयांजली नारायण येऊ पाय हर्ष करून, तेने तम पलायन करू लागले कंदरीसी. परमभाविक सुवासिनी रथ सडा समार्जन, वत्स धेनुसी पाहुणी तोडू लागली चराटे. ऐशा त्या रम्य वेळेस एक साधू शेगावास येता झाला दर्शनाचा श्री गजानन साधूच्या. तो भिकार गोसावी, मानमान्यता त्याची राहावी कोठोनिया. सांगा बरवी श्रीमंताच्या मंडळीत, भगवी चिंती डोक्यास झोळी वाम बगलेस. होती एक नेसण्यास फाटकीसी लंगोटी, मृगजिनाचा गुंडाळा पाठीवरती होता बला. ऐसा गोसावी बैसला कोपऱ्यात, एकीकडे दर्शनासी भीड फार होऊ लागली साचार. ऐशा स्थितीत मिळणार सवड कशी त्या गोसाव्यास, तो एक ठाईच बैसोनी करू लागला चिंतन. म्हणे समर्थाचे चरण दृष्टी पडणे कठीण मला. समर्थाचा लौकिक भला मी काशीत ऐकला, आवडीने नमस केला भांग स्वामी सारपिण्याचा. तो मम हेत मनात जिरून जाय पाहे येत, या श्रीमान मंडळीत माझा नवसास कोण पुसे. गांजाचे नाव काढिता लोक मजला देतील लाथा, मी तो आलो फेडण्याकरिता नवस गांजाचा शेगावी. माझ्या नवसाची ती मात सांगू तरी कवनाप्रत, येथे एकही ना दिसत प्रेमी या शांभवीचा. जी वस्तू ज्या आवडे खरी तिचाच तो नवस करी, आणि मानी सर्वतोपरी हीच वस्तू उत्तम. ऐसे नाना विचार गोसावी करी साचार, झाला होता परमातुर दर्शन घ्या या समर्थाचे. ते त्याचे मनोगत जाणते झाले समर्थ, बोलते झाले इतराप्रत अनाकाशीचा गोसावी. तो पाहत्या कोपऱ्याला आहे बिचारा दडून बसला. हे कथा आनंद झाला गोसाव्याला प्रमावधी, आणि बोलला मनात त्रिकालज्ञ हे खरेच संत. मी जे बोललो मनात ते सर्व यांनी जाणिले. ज्ञानेश्वरीत षष्टाध्यायी जी गोष्ट कथिली पाही, ती स्वर्गलोकीच्या कथा त्याही समजतात योगीवरा. त्याचे आले प्रत्यंतर मला येथे साचार, धन्य धन्य हा साधूवर त्रिकाज्ञ महात्मा. न बोलता माझा नाव असं जाणतील हे पुण्यपुरुष, त्याचे प्रत्यंतर यावयास अवधी थोड उरला थोड का. मंडळींनी गोसाव्याला पुढे आणून उभा केला. तो महाराज बदले त्याला काळ झोळीची पोटळी, जी 3 महिनेपर्यंत रक्षण केली झोळीत, त्या पोटळीचे आज इथं होऊ दे गा पारणी. गोसावी पदी लागला गहीवर त्याशी दाटला, गडबडा लोळू लागला बालका परी स्वामी पुढे. महाराज म्हणती गोसाव्यास पुढे आता उठून व्हायचं, पोटळीच्या बुटीस काढ बाहेर झोळीच्या. नवस केलास तेळी लाज नाही वाटली, आणि आता काही लाविली चाळवा चाळवी निरर्थक. गोसावी होता महादूर्त, तो बोलला भीत भीत जोडून या दोन्ही हात. ऐसे नम्रवाणी नेहमी बोटी काढतो, नवस आपला पेढतो परी मागतो, मागणे मागतो एक द्या या दिनाला. आठवण माझ्या बुटीची नित्य राहावी आपणासाची, हीच इच्छा मानसीची आहे ती पूर्ण करा. तुम्हा बुटीचे प्रयोजन नाही हे मी जाणतो पूर्ण, परी बालकाची आठवण राहा बुटी स्वीकारा. भक्त जी इच्छा करीत ती आज्ञा ज्ञाता पूर्वीत. अंजनीचा वृत्तांत आपल्या मनी आरामनी आपुल्या. अंजनी होती वानरी, तिने प्राण दिला त्रिपुररी, की तुम्ही यावे माझ्या उदरी. वानर होणी शंकरा ते हराणी मानिले, महारुद्र पोटी आले अंजनीचे पुरविले मनोरथ चंद्रमौळींनी. तेथे शंकरा कारण आडण आले वानरपण, तेवी माझ्या बुटीची आठवण राहाव्या तिथे स्वीकारा. त्यातून तुम्ही कर्पूर गौर साक्षात हा ह्या शंकर महा, म्हणून बुटीचा वेर करू नको दयाळा. ज्ञानवदी शंकराने म्हटले आहे हीच कारणे, ही तरा अनिल उने परिभूषण तुम्हाला. महाराज किंचित घोटाळले परी अखेर होय म्हणाले. मायेपूर्वी बालक लळे वेळे वाकुळे असले जरी,
गोसाव्याने बुट्टी काढली हातावर घेऊन धुतली चिलमित घालून पाहिली पुण्यपुरुष गजानना ऐसा वृत्तीचा वृत्तांत कथिला असे कारणासहित तो आणून ध्यानात विचार करणे प्रत्येकी काही दिवस राहून गेला गोसावी निघून आपणा धन्य मानून रामेश्वरा कारणे ऐशी गांजाची पडली प्रथा ते ठाई तत्वता परी व्यसना धीनता न चाली समर्था ते पद्मपत्राची ये बरी ते अलिप्त होती निर्धारी नये कोणास त्याची सरी करेची अति थोर ते वेदरुच्या स्खलित उदात्त अनुदात्त स्वरासहित कधी म्हणाव्या मुखी सत्य त्याचे कधी त्याचे नाव नसे वेदाक्षरे पडता श्रवणी सांशक व्हावे वैदिकांनी याच एका अनुमानी गजानन होते ब्राह्मण कधी गवया समन अन्य अन्य रागातून एकाच पदात गाऊन दाखवावे निजलिले चंदनाचा आवल बोल बेलकी पतिया प्रेम भारी या पदा ठाया ते आनंदात येऊन या वरच्यावरी म्हणावे कधी गणगणाचे भजन कधी धरावे नुसते मौन कधी राहावे पडून शयवरी निश्चेष्टित कधी वागावे पिशापरी कधी भटकावे कांतारी कधी शिरावे जाऊन घरी एखादीचे अवचित असो त्या शेगावात जानराव देशमुख विख्यात होता त्यांचा प्राणांत व्हावाचा समय आला व्याधी शरीरी बळावली शक्ती पारणी गुण गेली प्रयत्नांची कमाल केली वैद्यानी ती आपुल्या नाडी वाहुनी अखेर आता कळला समाचार प्रसंग आहे कठीण फार नशे आशा वाचण्याची आम्ही प्रयत्न केले अति परियशना आले तिळरती यांना आता गोंगड्यावरती काढून ठेवा हेच बरे ते एकता अवघे अप्त दुःख करीती अत्यंत जाणरावा अमप्रत सोडून तू जाऊ नको तुझ्या प्रित्यर्थ नवस केले नाना दैवता लागी भले परी न कोणी पावले हाय हाय रे दुर्दैवा वैद्याने टेकिले हात प्रयत्न झाले कुंठिता आता अखेरच्या यत्न प्रत करून पाहू एक वेळा बंकटलालाची घडी आहे एक साक्षात्कारी त्याच्या योगे शेगाव नगरी झाले प्रति पंढरपूर साधूने आणल्या मनात काय एक नाही होत सचितानंद बाबा परत ज्ञानेश्वरांनी उठविले त्याचे पाहून प्रत्यंतर जा कोणी जोडा कर नका करू रे उगा उशीर वेळ अंतसमयाची ते ऐकून एकाप्त आला बंकट सदना परत जानरावाची हकीकत बंकटलाला कथन केली जानराव देशमुखाचा समयांत काळाचा आला हे जवळी साचा म्हणून आलो तुम्हाकडे महाराजांचे चरणतीर्थ द्या कृपा करुणी मज परत ते तीर्थ नवे अमृत होईल वाटे जानरावा पंकटलाल म्हणे त्यावरी ही गोष्ट न माझ्या करी तुम्ही करावी अत्यादरी विनवणी आमच्या वडिलाला ते जैसे त्याने सुचविले तैसे आपते तत्काळ केले भवानी रामा विनविले द्यावया तीर्थ समर्थाचे भवानी राम सज्जन होता मनाचा दयाळू पूर्ण दुसऱ्याचे दुःख ऐकून सज्जनतेची विवळ होती प्याला मध्ये भरुणी पाणी समर्थाच्या लाविले चरणी आणि केली विनवणी तीर्थ देतो जानरावा समर्थेत विले मान तीर्थ बाजले नेऊन जानरावा कारण गरगर कशाची बंद झाली हात हलवू लागला किंचित डोळा उघडीला उतार पडू लागला तीर्थ प्रभावे देशमुखासी तो पाहता प्रकार आनंदले नारी नर सत्पुरुषाचा अधिकार आला कळून सर्वासे मग औषधी बंद केली तरी व्यक्ती भिस्त ठेविली ज्या योग्य लाभती झाली आरोग्यता जानरावा 8 दिवसा माघारी जानराव झाला पहिल्या परी भवानी रामाची घरी आला दर्शना समर्थाच्या पहा संताचे चरणतीर्थ साधनात झाले अमृत संतन ते साक्षात देव कलियुगीची ऐशी येथे एक ऐशी शंका उत्थान पावे सहज देखा भवानी श्री गजानना सारिका संत होता शेगावी मग तो तेथे असताना गेले न गो पाहिजे कोणी जाणा यमाजी पंथाची या सदना परी हाचा आहे कुतर्क संत मृत्यून टाळीती निसर्गाप्रमाणे वागती परी संकटाते वारीती आगंतुक असल्यास ते सचिदानंद बाबासी ज्ञानेशी उडविले नेवाशाशी परिते अखेराळंदीसी देव ठेविते झाले हो याचे रहस्य इतकेचे आहे की हे गंडातर टाळीती पाहे ते टाळणे काहीच नव्हे अशक्य संत पुरुषाला मृत्यूचे 3 प्रकार आहेत जगी साचार त्याचे नावे क्रमवार देतो तुम्हा कारणे आध्यात्मिक अधिभौतिक आणि तिसरा अधिदैविक या तिघा माझी बलिष्ठ देखा आध्यात्मिक मृत्यू असे अधिभौतिकांची तयारी कुपत्याने होती करी नाना प्रकारच्या शरीरी व्याधी निर्माण होतात ज्याचा त्यांचा जोर झाल्यावर मृत्यू येतो अखेर त्या मृत्यूचा परिहार करता येतो औषधीने मात्र औषध देणारा शास्त्रज्ञ असला पाहिजे पुरा औषधीचा पसारा हे अवगत जयासी ऐसा वैद्य भेटल्याचा अधिभौतिकाचा होय नाश तैसे अधिदैविकास नवस सायास घालविती हे गंडातर रूपाचे मृत्यू 2 प्रकारचे भौतिक आणि दैविकसाचे हे आहेत ख्यात जगी मृत्यू जो का आध्यात्मिक तो कवनाच्या न टळे देख पहा अर्जुनाच्या
बालक कृष्णा समक्ष पडला आणि तैसा जानरावांचा मृत्यूगंडातर स्वरूपाचा होता तो टळीला असाचा समर्था तीर्थ देऊनिया म्हणजे गंडातरा कारण निवारिती साधुचरण हेच आले घडून शेगाव माघारी काही मृत्यू नवसानी टाळीता येती या जनी परितो नवस श्रद्धेने केला पाहिजे विबुध हो श्रद्धा अपूर्ण असल्यावरी तीच मृत्यू टाळी खरी श्रद्धाच अवघ्या माघारी सर्व बाजूंनी श्रेष्ठ असे चरण तीर्थ साधूंचे तेही टाळी मृत्यूसाचे वरील दोन प्रकारचे परितो साधू पाहिजे साधू असल्या वेशधारी ऐसी न होय गोष्ट खरी माती न होय कस्तुरी हे ध्यानी असू द्या षडविकार धुतल्या विना अंगी साधुत्व येईना आणि साधू येणं होईना अगतिक कृत्य केव्हाही म्हणून बहुरूपया कारण जपणे आहे अवश्य जाण उगीच पाहुणे पिवळेपण सोने पितळेस मानू नका गजानन नव्हते वेशधारी ते पूर्ण साक्षात्कारी म्हणून तीर्थाने झाली बरी व्याधी जानरावांची देशमुख बरा झाल्यावर भंडारा घातीला थोर साधू प्रित्यर्थ साचार बंकटलालाची घरी तीर्थे देशमुख बरा झाला परिस्वामीशी पेच पडला त्यांनी मनाशी विचार केला ते तो ऐका येणे रीती कडकपणा धरल्या विना ही उपाधी टळेना स्वार्थ साधू प्रापंचिकांना साधुत्वाची चाड नसे त्या दिवसापासून आणू लागले अवसान स्वामी महाराज दया घनवर पांगी कडक झाले हा त्यांचा कडकपणा असह्य झाला इतरांना परी त्यांच्या भक्तांना काही न त्याचे वाटले जेवी नरसिंह अवतार इतरांशी वाटला क्रूर परी कयादीचा कुमार मुळी न भयाला त्या रूपा वाघिने इतरा भयंकर परी जिचे तिचे जे का असेल पोर ते तिच्याच अंगावर निर्भयपणे क्रीडा करी असो आता गोष्ट दुसरी सांगतो मी तुम्हा खरी कस्तुरीच्या शेजारी बसल्या माती मोल पावे चंदनाचा शेजार असला थोडा बहुत हिवर तर वासित होतो साचार हा न्याय निसर्गाचा वासित हिवर झालेला चंदन मानेल आपल्याला तरी त्या फजितीला बारावर न राही पुढे जेथे उस निपजतो तेथेच निवडून उगवतो जेथे मोगरा वाढतो तेथेच येतो पिंगुळ जेथे साधू सज्जन तेथेची मध निर्माण हिरे गारा कुठून कानी माझी राहती स्थान एक म्हणून किंमत नाही समान तेज हिऱ्या लागून भुष्पिन गारेला गारती गारच राही पाया खाली तुडविले जाई ऐशी स्थिती कधी नाही अमोली हिऱ्याला श्री गजाननाचे सनिध्य ऐसाच होता एक मंद संत सेवा हाच मद अंगी ज्याच्या भरला असे तो सेवा करी वरी वरी भाव निरांतरी मिठाई पेढे सावरी समर्थाच्या नावावर भक्तगणास ऐसे म्हणे मी समर्थ कृपेचे पोसणे प्रत्येक काम माझ्या विने होत नाही ये ठाया मी कल्याण समर्थाचा अंतत आवडी आहे आवडीचा कधी न खाली जावयाचा शब्द माझा त्यांच्यापुढे चिलम त्यांची मीच भरी खाण्यापिण्याची तयारी जंगे मीच करी अत्यंत मी आवडीचा ऐसे लोकास सांगत असे आपला सौरात करीत असे त्या अदमाचे नाव असे माळी विठोबा घाटोळ महाराज स्वयंमेव शंकर हा बनला नंदिकेश्वर हमेशा घरी गुरु आल्या गेल्या भक्तावरी ते अंतर्ज्ञान आणि जाणिले सर्व समर्थांनी कौतुक केले एके दिनी ते का विबुध हो परस्थ काही मंडळी शेगावी दर्शनाआळी तो मूर्ती होती निजलेली समर्थाची शयेवर या कुणाची होईना जागे करण्या समर्थांना मंडळीच होती जाना त्वरा पुढे जाण्याची ते कुजबुज करू लागले विठोबाला विनवते झाले विठोबा म्हा पाहिजे गेले इथून आताच बळगावा काम निकडीचे आहे फार कैसा करावा विचार महाराज तो शय्येवर असती निस्त्रिस्त झाले त्यांचे दर्शन घेतल्या विना आमचा पाय निघाना हे अवघड काम होईना तुझ्या वाचून ये ठाई तू समर्थाच्या शिष्यात मुख्य धोरणी महाधूर्त तुला आम्ही जोडितो हात एवढे काम करावे ऐशी त्या स्तुतीने विठोबा गेला मनी फुगून मनी त्याने जाऊन तत्सनी महाराजाशी उठविले मंडळीचे काम झाले परी संकट ओढवले घाटोळ विठोबाशी भले कर्म जैसे तैसे फल समर्थाच्या हाती काठी एक होती भली मोठी तीच त्यांनी घातली पाठी त्या विठोबा माळ्याच्या म्हणती बेटा बाजून गेला आपली स्थिती विसरला या लुच्च्याने आरंभीला उघड उघड व्यापार की मला लावितो उपाधी घंटे आणून बांधितो मठी कुमारे घाली कधी कधी ऐसा तिनी चहा त्या घुमाराचे बक्षीस घे मी देतो तुला खास तुझवरी केल्या कृपेस होईन प्रभूचा अपराधी सोमला साखर मानू नये विषा जवळ करू नये तस्कराशी लेखू नये निजकंठीचा दायिक ऐसा रीती ठोकला छड्या खाली गाठोळला विठोबा तो पळाला पुन्हा न आला मागुती जे का खरे असती संत ते ऐशी करीतात ढोंगी मात्र जातात अशा करामध्ये म्हणजे अधिकारा वाचुनी ढोंगी बसती होऊनी संत नादी लावण्या जन ऐसी प्रकार कितीतरी मतलबी त्यांना साथ देती उदो उदो त्यांचा करीती भलवल ते सांगता ती सत्का साक्षात्कार ढोंग्याचे तेने दोघांचे काम होई
अपार पैसा मिळवला जाई परी ही प्रथा बरीच बरी नाही समाज जाईल रसा तळा. खरे जे का असती संत ईश्वराचे निसिम भक्त त्यांना न मुळी आवडत सानिध्य त्या खंडाचे. पतिव्रतीशी शेजार कसबिनीचा का पटणार सोन्या प्रति अलंकार काय शोभती कथलाचे. संत छटा ते राखीती परिण त्याला महत्व देती. ही जगातील एक व्यक्ती कृतकर्म भोगण्या आली असे. ऐसे मानसी समजून त्याविषयी धरती मौन जेवी निवडुंगा लागून स्थान भूमी देते हो. मोगरा निवडुंगा आणि शेर ही जमिनीची लेकर परिकिमतीचा प्रकार निरनिराळा दो तिघांचा. मोगऱ्याचे संरक्षण करीती निवडुंगाचे दहन चिलटांसाठी बांधून. शेर ठेवीती दारावरी तेवी संत भूमीवर रक्षणावघ्यांचे करीती जरी किंमती माझी ठेवीती परी. गुणाप्रमाणे भेद पहा नशिब विठोबा घाटाळाचे आणि अति खडतर होते साचे. पायाला बोन साधूचे दैवे दूर झाले की जरी तो ना ढोंग करिता तरी योग्य ते प्रति चढाता. संताची ती योग्यता त्याने मुळी न जाणिली. कल्पवृक्षाच्या तळवटी बसुनी चिले गारगोटी वा मागितली करवटी कामधेनु पासुनी. ऐसे न कोणी करावेत संतापासुनी राहुनी बरवे. तेथे विचारा ठेवावे हरनिशी जागृत हा दास गुण विरचित श्री गजानन विजय ग्रंथ तारक हो भवाब्दीत अवघ्या भक्ता कारणी. श्री हरिहरार्पणमस्तु शुभम भवतु इति श्री गजानन विजय ग्रंथस्य तृतीय अध्याय समाप्त. सद्गुरु श्री संत गजानन महाराज की सर्व भाविका प्रत हा ग्रंथ लाभप्रद ठरो हीच श्री गजानन चरणी प्रार्थना.